ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरच्या मतदारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविषयी माहिती देत भाजपाला मतदान न करण्याची विनंती केली आहे. मेट्रो प्रकल्पासाठी 5,500 कोटीचा बजेट असून त्यातील 2,000 कोटीचा खर्च महापालिकेच्या लॉस वेटिंग युनिटवर होणार आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्यांनी नागपूरमधील मोठे कॉन्ट्रॅक्ट राज्याबाहेरील कंपन्यांना देण्याची टीका केली आणि नागपूरच्या मतदारांनी आपला हक्काचा वापर करून शहराचे हित पाहावे असे आवाहन केले. आंबेडकर यांनी देशाच्या आर्थिक आणि संरक्षण धोरणावरही चिंता व्यक्त केली. भारत-चीन संबंध, मिलिटरी आणि सरकारमधील भिन्न भाषेवरून निर्णय प्रक्रियेत असलेला तफावत आणि जागतिक तेल व्यापारातून येणारा नफा रिलायन्स सारख्या खासगी कंपन्यांकडे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. युक्रेन युद्ध, रशियाच्या तेल व्यापाराचा आर्थिक फायदा आणि भारताच्या सीमाशेजारील धोके यावरही त्यांनी भाष्य केले. राजकीय परिस्थितीबाबत सांगताना आंबेडकर म्हणाले की वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये कोणाशीही युती करू शकले नाही. तसेच सत्ताधारी पक्षांनी दबावाचा तंत्र मोठ्या प्रमाणात वापरला आहे. त्यांनी मतदारांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. देशातील लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य निर्णय घ्यायची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात निवडणुकीत योग्य मतदान करून नागरिकांनी आपले हक्क सुनिश्चित करावे, असे आंबेडकर यांनी सांगितले. वॉर्न करण्यासाठी आलेलो आहे की त्यांना महानगरपालिकेच्या वतीने ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा कंटिन्यू करायच्या असतील तर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान दिलं पाहिजे. सध्या मेट्रो ही सेंट्रल गव्हर्नमेंट चालवते. ही मेट्रो दरवर्षी जे काही ऑडिट रिपोर्ट आहेत आणि मला जे काही ब्रीफ करण्यात आलेलं आहे ती 2,500 कोटीच्या लॉस मध्ये आहे. येत्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मेट्रो ही त्या महानगरपालिकेला हँडओव्हर केल्या जाणार आहे. निश्चितपणे ही केंद्र शासनाच्या पैशाने बजेटमधनं बांधल्या जाते, कन्स्ट्रक्ट केल्या जाते, परंतु त्याची असणारी चालवण्याची जी जबाबदारी आहे ती चालवण्याची जबाबदारी येणाऱ्या महानगरपालिकेवरती राहणार आहे, असा धोरणात्मक निर्णय आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ही महानगरपालिकेला हँडओव्हर केला जाईल आणि महानगरपालिकेच्या सध्याचं जे असणारं 5,500 कोटीचं बजेट आहे त्याच्यामधनं सरळ 2,500 कोटी या लॉस मेकिंग युनिट वरती, मेट्रोवरती खर्च केले जाणार आहे. तेव्हा नागपूर मधल्या मतदारांनी भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नये आणि लॉस मेकिंग मेट्रो आपल्या गळ्यातलं टाईट करून घेऊ नये ही नागपूरच्या मतदारांना माझी असणारी विनंती आहे. सध्याच
केंद्र शासन आपण पाहिलं तर मिलिटरीचे चीफ जे आहेत हे वेगळ्या भाषेमध्ये बोलतायत आणि प्राईम मिनिस्टरचं सरकार जे आहे ते वेगळ्या भाषेमध्ये बोलतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. पंतप्रधान असं म्हणतात आहेत की चायना आमचा असणारा मित्र आहे. पण चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची पंतप्रधानांचं हे स्टेटमेंट आल्यानंतर ती प्रेस कॉन्फरन्स झाली आणि एका बेंगलोरच्या सेमिनार मध्ये त्यांनी पुन्हा असताना ते रिपीट केलं की चायना इज एनिमी नंबर 1. पहिल्यांदाच देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्राईम मिनिस्टरचं कार्यालय आणि प्राईम मिनिस्टर फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात वेगळी भाषा बोलते आणि मिलिटरीचे प्रमुख हे डायगोनली अपोजिट बोलतात आहेत अशी परिस्थिती आहे. तेव्हा कुठेतरी कोणतरी कॉम्प्रोमाइज झालंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. अधिक संशय कॉम्प्रोमाइजचा हा पंतप्रधान कार्यालयावरती होतो. मी दुर्दैव असं म्हणेन की आम्ही रिजनल पार्टी आहोत, पण ज्या राजकीय पक्ष स्वतःला नॅशनल पॉलिटिकल पार्टीज म्हणतात ते हे जे डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे मिलिटरीमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये याच्याबद्दल चुकी आहे अशी परिस्थिती आहे. लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर.